सोलापूर ग्रामीण पोलिसांनी रोडवर उभ्या असलेल्या अवजड वाहनांमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 2 आरोपींना अटक केली। त्यांच्या ताब्यात चोरीचे 245 लिटर डिझेल सोडवण्यात आले असून वापरण्यात आलेली स्विफ्ट कार आणि अन्य साहित्यासह एकूण 4,74,108 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे 12 जुलै रोजी संगदरी फाटा येथे रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली। तपासणी दरम्यान वाहिद सय्यद मदनशाह मकानदार या 2 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी तुळजापूर सोलापूर ते पुणे येथे उभ्या असलेल्या ट्रक आणि इतर अवजड वाहनांमधून डिझेल चोरी केल्याची कबुली दिली। आरोपींकडून 245 लिटरचे डिझेल, स्विफ्ट कार आणि वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस ठाणे करत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनात गणेश कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार केली।